मुलांनो, हा कोणता आकार आहे? घन आहे, बरोबर आहे. तर घनाला किती पृष्ठ असतात? 6. हे जर खोललं तर तुम्हाला कळेल, 1 आणि ही 4 पृष्ठ, 2 3 4 5 आणि हे जे खालचं एक आहे ते एक 6वं पृष्ठ, असे घनाला 6 पृष्ठ असतात. आणि घन उलगडल्यावर अशा पद्धतीने 3 प्रकारे दिसू शकतो. अजूनही प्रकार आहेत त्याच्यात, परंतु आता आज आपण या 3 प्रकारांच्या बद्दल बघणार आहे. तर बघा, आपल्याला स्कॉलरशिपला इयत्ता 5वीला, त्याचप्रमाणे इयत्ता 7वीला सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला विरुद्ध बाजू कोणती ती ओळखायला लागते. ज्या पद्धतीने तुम्ही बघा, हे डायस फेकता है ना, अंक येतात त्याच्यावर, त्याच पद्धतीने हे पण आपल्याला ओळखायचे. त्याच्यात काही सूत्र आहेत, ती मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नंतर ती लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. हे पहा, पहिलं सूत्र, जर अशा प्रकारे घन असेल तर त्याच्या बाहेरील बाजूस आलेली जी पृष्ठ आहेत ती एकमेकांच्या विरुद्ध असतात. या ठिकाणी जी बाहेरील बाजूस आलेली म्हणजे 1 आणि 6 ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात. हे पहिलं सूत्र कळालं का तुम्हाला? नंतर अशाच प्रकारे जर रचना असेल, परंतु म्हणजे एक पृष्ठ इथं आणि एक पृष्ठ शेवट असेल, तर हे पृष्ठ आणि हे पृष्ठ एकमेकांच्या विरुद्ध असतात, जसं बाण केलाय तसा. आणि हे पृष्ठ आणि हे पृष्ठ एकमेकांच्या विरुद्ध होत असतात. बघा, त्या पद्धतीने घनाची घडी होते. आणि तिसरा प्रकार, जर दिसतंय का व्यवस्थित? तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? एकमेकांच्या वरती असे बॉक्स ठेवल्यागत वाटते, बरोबर? 6 अशी जर रचना असेल तर यांच्या मध्ये असणारा जो पृष्ठ असतो तो एकमेकांच्या विरुद्ध असतात. या ठिकाणी बी आणि ई एकमेकांच्या विरुद्ध आहेत. अशा प्रकारे या 3 वरून सुद्धा तुम्ही घडणी हा याच्यावर येणारा प्रश्न सोडवू शकता. कळालं? हे कळालंय का? घ्या लिहून तुम्ही. ओके.